भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य भक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाची सप्रेम नमस्कार। आज की दिन 4 ऑगस्ट 2025 सोमवार। रात्रभर प्रार्थना। त्यावेळेस तो डोंगरावर गेला, देवाजवळ प्रार्थना करायला आणि तो संपूर्ण रात्रभर देवाजवळ प्रार्थना करत होता. लूक 6 अध्याय 12 वचन. येशू आपल्यासाठी संपूर्ण नमुना आहे. सकाळची आणि संध्याकाळची प्रार्थनासाठीच नव्हे तर रात्रभर प्रार्थनासाठीही बायबल सांगते की त्याने संपूर्ण रात्र देवासमोर प्रार्थना केली. तामिळनाडूमध्ये एक महान आत्मिक जागृती रात्रभर प्रार्थनेची परंपरेतून सुरू झाली. माझ्या वडिलांकडून मी ऐकले आहे की 1973 साली BDGS दिनकरन आणि प्री जीवानंदम यांनी एकत्रितपणे चेन्नईमध्ये रात्रभर प्रार्थनेची सुरुवात केली. मी स्वतः अशा प्रार्थना संमेलनात सहभागी झाला आहे. देवाच्या प्रेम लाटा प्रेमाने वाहू लागेल. हृदयात एक प्रार्थनेची प्रकार तळमळ निर्माण झाली. वेळ कसा गेला कळायच नाही, कारण प्रभूची गोड उपस्थितीमध्ये आपण कडून जातो. ही प्रार्थना चळवळ चेन्नईतून सुरू होऊन संपूर्ण तामिळनाडूमध्ये पसरली. हजारो प्रचारक, सेवक आणि मिशनरी त्यातून उभे राहिले. होय, प्रार्थना हृदय, सागर आणि राष्ट्र हलवू शकते. प्रभू आपल्या प्रार्थना ऐकून आनंदित होतो. स्तोत्रकार म्हणतो, तुझ्या आगे दिवस, तुझी आगे रात्र, तुझ प्रकाश व सूर्य निर्माण केलास. स्तोत्र 74 अध्याय 16 वचन. रात्रभर प्रार्थना करताना तुम्हाला थकवा येऊ शकतो. शिष्यासारखे तुम्ही झोपून जाऊ शकता, पण जो तुमची प्रार्थना ऐकतो तो कधीही झोपत नाही किंवा थकत नाही. स्तोत्र 121 अध्याय वचन 4. रात्र कधीही तुम्ही उठून देवासमोर तुमचे हृदय ओतू शकता. दावीद म्हणतो, मध्यरात्री मी तुझ्या धार्मिक नियमामुळे तुझे आभार म्हणायला उठतो. स्तोत्र 119 अध्याय 62 वचन. याकोबाने त्याचे आयुष्यातील एक निर्णायक वळण रात्रभर प्रार्थनेतून अनुभवले. जाबोक नदीच्या किनारी त्याचे समोरील संकटामुळे भीतीने भरलेल्या असताना त्याने रात्रभर प्रभूसोबत झुंज दिली. तो म्हणाला, तू मला आशीर्वाद न देता मी तुला सोडणार नाही. उत्पत्ती 32 अध्याय 26 वचन. त्या एका रात्रीत प्रार्थनेतून त्याच्यावर प्रभूची आशीर्वाद आला. जो ऐकलेली याकूब होता तो इस्रायल झाला. प्रभू त्यांच्यासोबत होता आणि त्यांचा भाऊ एसाव यांच्या हृदयात शांती निर्माण केली. प्रिय देवाची मुला, रात्रीच्या प्रार्थनेतील झुंज अत्यंत महत्त्वाची आहे. ठरवा, कमीत कमी महिन्यातून एकदा तरी रात्री प्रार्थना करण्यासाठी वेळ काढा. अशी विनंतीपूर्ण युद्ध प्रार्थना अंधाराची शक्तींना पराभूत करून तुम्हाला विजयाकडे घेऊन जाईल. आत्मचिंतनासाठी वचन. मी डोंगराकडे डोळे उचलतो, माझी मदत कुठून येईल. स्तोत्र 121 अध्याय 1 वचन. दिवसासाठी बायबल वाचन. सकाळी स्तोत्र 67 अध्याय 67 अध्याय. संध्याकाळी रोमकार 7 अध्याय. धन्यवाद.